घडत असतो, अनुकूल परिस्थिती घडत नाही, प्रतिकूल परिस्थिती. मी सायकलवरती फिरायचो 60-60, 80-80, 100-100 किलोमीटर सायकलवर. कशासाठी? मार्गदर्शनाला. सध्या काळात लेटर आलं माऊलींच्या सहीनुसार, आज ह्या केंद्राचा, उद्या त्या. अडून नाही राहायचं, करायचं, थांबून नाही राहायचं. करते करविते स्वामी. एकदा सायकल पंक्चर झाली, मी 25 किलोमीटर सायकल. त्याची फिलॉसॉफी आता मिळते. महाराज तुमचा भाव बघतात, महाराज तुमची निष्ठा बघतात, महाराज तुमची श्रद्धा बघतात. मी म्हणत नाही तुम्ही तासन तास केंद्रात येऊन बसा सगळे काम धंदे सोडून. महाराजांना ते मान्यच नाहीये. कर्तव्य कर्म पहिलं केलं पाहिजे. ज्या आईबापाने आपल्याला जन्माला घातलं, आईबाप म्हातारे झाल्यानंतर त्यांनी आपल्याला लहानपणी सांभाळलं होतं. चाला बोट धरून, आपल्याला चालता येत नव्हतं, हात धरून चालायला त्यांनी शिकवलं. आता त्यांना चालता येत नाही ना वृद्धाप्य काळात, आपण त्यांच्या हातात हात देऊन आपण त्यांना चालायला मदत केली पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. ही स्वामी सेवा आहे. आईबापाला त्रास द्यायचा, दुसऱ्यांना त्रास द्यायचा, पत्नीचा छळ करायचा, घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करायची, कधीच तुम्हाला लक्ष्मी नारायण प्रसन्न होणार नाही. नारीला चिखल लागलेला आहे, कपडे चिखलाने भरले, कारण ते कमळ तोडायचं म्हटलं तर चिखल लागणारच आहे. आणि त्याला वाटत होतं इतका वेगाने पळत सुटला तो, 5 कोस लांब होतं गाव त्याचं अक्कलकोट पासून. का 10:30 पर्यंत स्वामींना हे फुल जावं, म्हणजे आरतीला स्वामी ते फुल आपल्याकडे उठला. स्वामी जसा चांदण्यात चंद्र शोभून दिसावा अशा सेवेकऱ्यांच्या गोतवळ्यात स्वामी बसलेले होते. आणि ते फुल त्याला वाटत होतं तो असा मध्ये आला गर्दीतनं, अडवलंच त्याला. कोणी अडवलं सांग? सुंदराबाई. सगळं कळतं, तिला सगळी लेकरं सारखीच आहे. दुर्गा सप्तशती वाचता का तुम्ही? जुन्या सप्तशतीत आहे प्रार्थना. त्या प्रार्थनेत आहे कुपुत्राणे व्हावे परी कुमाता नच जगी दिसे. 2 वीज कडाडावी तसे कडाडले. सुंदरे तुला कोणी अधिकार दिला काय स्वीकारायचं आणि काय स्वीकारायचं नाही? अगं चिखल त्याच्या हाता पायाला नाही लागला, अगं मळ आणि चिखल तर तुझ्या मनाला लागला, तो पहिला दोन टाक. म्हणून किती पारायण केले, किती वर्षी कमी झालाय का आत्मपरीक्षण करा. आणि तो राग जर कमी झाला नसेल, गेलं तुमचं गुरुचरित्र, काय फायदा नाही झाला तुम्हाला. मन हे मनच आपल्या सुखाला आणि दुःखाला कारणीभूत आहे. मन. म्हणून ते मन न मन करा इथं आल्यानंतर. बरं इथं काय असं नाहीये, इथं डोकं टेकूनच आहे.